कल्याण येथील मोरेश्वर भोईर यांची युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी निवड झाली। यावेळी त्यांनी आपल्या प्रभागातील कामाबद्दल माहिती दिली। कल्याण डोंबिवलीत सध्या सर्वत्र पाणी कपात सुरू आहे आणि यापुढेही पाण्याची खूप टंचाई भासणार आहे। यासाठी आपल्याला आतापासूनच नियोजन करायला हवं। यासाठी त्यांनी प्रभागात बोरवेल बनवण्याचे काम सुरू केले आहे। तसेच प्रभागात काही जुन्या विहिरी आहेत ज्या आतापर्यंत आपण डस्टबिन म्हणून वापरत होतो, त्या विहिरी साफ करण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे। बोरवेल आणि विहिरीच्या पाण्याचा वापर होईल आणि पाण्याची टंचाई वाटणार नाही। पाण्याचा अपव्यय करू नका, पाण्याचा योग्य त्या ठिकाणी वापर करा। आज जर आपण पाण्याचा योग्य वापर केला तर आपल्याला पुढे त्रास होणार नाही, अशी माहिती युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मोरेश्वर भोईर यांनी इंडिया टीव्ही न्यूजशी बातचीत करताना दिली। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज। सध्याची 27 गावांच्या परिस्थितीबद्दल जर आपण बोललो तर असं आहे की फक्त माझा प्रभाग विषय नसून पूर्ण सगळा कॉमन विषय। 14 मेच्या शासन निर्णयानुसार जून पासून ही गावं सगळी महापालिकेत आली। त्यावेळेला शासन निर्णय झाल्याच्या अर्थी ही गावं सगळी महानगरपालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्त ही गावं ताब्यात घेतली। कुणी घेत असताना व्यवस्था आहे, आरोग्याची व्यवस्था आहे किंवा अंगणवाडी सेविकेचा विषय असेल, समाज कल्याणचा, तर ह्या सेवा जागेवरच ठेवलेल्या आहेत। अजून सुद्धा त्या सेवा जागेवरच आहेत। त्याच्यामुळे त्याच्यात बरीच अनास्था आहे। वेळोवेळी आम्ही या गोष्टी बोलायचा प्रयत्न केला, पण महानगरपालिका प्रशासन अजून सुद्धा निरुत्तर आहे। ज्यावेळेला मी जिल्हा परिषद प्रशासनाशी चर्चा केली या विषयावर, त्यावेळेला त्यांना कळलं की अजून महापालिकेने पत्रव्यवहार तिथे केलेला नाही। म्हणजे कुठेतरी सध्या असलेली जी परिस्थिती, पाण्याचा विषय असेल, नियोजनाचा अभाव असेल, मनुष्याची कमतरता असेल, कुठेतरी महानगरपालिका प्रशासन या 27 गावांना अजून महानगरपालिकेचा समजत नाही। त्याच्यामुळे ते विशेष दुर्लक्ष चाललेले। कसं आहे, निसर्ग आपल्या हातात नाही। ह्या वेळेला मुळातच पाऊस कमी झाला धरण क्षेत्रात, त्याच्यामुळे धरणात अपेक्षित साठा नाही, मुळे टंचाई सर्वत्र महासभर आहे। फक्त हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची नाही, पण जर 27 गावांनी महानगरपालिका हा जर आपण विषय चर्चेत घेतला तर एवढं नक्की दिसतं की कुठेतरी महानगरपालिकेकडनं 27 गावांना सावत्र भूमिका दिली जाते। त्याचं कारण असं की महानगरपालिकेचा जो काही परिसर आहे त्या परिसरामध्ये साधारणपणे आठवड्याला 96 तास पाणी दिलं जातं आणि 12 तास पाण्याची कपात केली जाते। त्या उलट 27 गावांमध्ये 72 तास पाणी दिलं जातं आणि 96 तास पाणी कपात केली जाते। हा कुठेतरी एक विषमता महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून दिसते। आम्ही महानगरपालिका प्रशासनाकडे तीच मागणी करतोय की आपण समान न्याय द्यावा। आज आम्ही सुद्धा नगरपालिकेचे घटक झालो, इथे सुद्धा लोक राहत आहेत, इथे सुद्धा माणसं राहत आहेत, तर त्या अनुषंगाने विचार व्हावा एवढीच आमची महानगरपालिका प्रशासनाकडे मागणी। ज्या ज्या वेळेला आम्ही या विषयावर बोलतो त्या वेळेला महानगरपालिका प्रशासन बोर्ड दाखवते की इरिगेशनचा रेफरन्स देते किंवा MIDCचा रेफरन्स देते, पण मुळात गोष्ट अशी आहे की आम्ही महानगरपालिकेचे ग्राहक आहोत। आम्ही आता करापोटी पाणी बिल किंवा OTC जे काही पैसे पे करणार होते महानगरपालिकेला पे करणार आहोत, ना की MIDCला। त्यामुळे आम्हाला दाब मागण्याचा जो काही सर्वस्व अधिकार आहे तो महानगरपालिकेकडे। त्यामुळे महानगरपालिकेने लवकरात लवकर या गोष्टीकडे लक्ष द्यावं, अन्यथा 27 गावांमध्ये मुळातच ह्या गेल्या 5-6 महिन्यामध्ये महानगरपालिकेच्या विषयी खूप म्हणजे अनास्था पसरलेली गैरसोयीच्या वातावरणामुळे। कसं आहे की असलेल्या पाणी टंचाईला समोर जाण्यासाठी काहीतरी आपल्याला नॅचरल सोर्स पाण्याचे उपलब्ध होणं गरजेची गोष्ट होती। आमचा गाव भाग असल्या कारणाने मुळात इथे आमच्याकडे काही विहिरी होत्या, तर या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा महानगरपालिका कुठेतरी सुस्त पद्धतीने ते काम करते। आज आम्ही 1.5-2 महिने होऊन गेले याबाबतीत सूचना केल्या। आमच्या गावात असलेल्या बोरवेल्स ज्या नादुरुस्त होत्या त्या दुरुस्त करण्याच्या सूचना केल्या, ज्या विहिरी होत्या त्या स्वच्छतेसाठी याच्या आम्ही सूचना केल्या, पण त्या आज तागायत व्यवस्थितपणे साफ झालेल्या नाही। आज विहिरीचा कंत्राटदार आला, पाणी करणार आणि मग नेक्स्ट वीकमध्ये किंवा पुढच्या वेळेत तो त्या स्वच्छ करणार, ही सध्याची परिस्थिती। म्हणजे कुठेतरी असलेली पाणी टंचाई ह्याला प्रायोरिटी न देताना कुठेतरी आरामात आणि धीम्या गतीने महानगरपालिका प्रशासन काम करते। मध्यंतरी ज्या वेळेला आयुक्तांची या विषयावर चर्चा झाली त्यावेळेला थोडक्यात त्यांना सांगितलं की कल्याण डोंबिवलीच्या जनतेला जसं आयुक्त एक कार्यशील IAS दर्जाचा अधिकारी आपल्याला लाभलाय म्हणून एक अभिमान वाटतो कल्याण डोंबिवलीच्या जनतेला, तसंच 27 गावांमध्ये चांगली सेवा देऊन आमच्या 27 गावातल्या सुद्धा जनतेला आपल्याबद्दल अभिमान असावा, वाटावा, असं आपल्याकडनं कार्य घडावं अशी आम्ही त्यांच्याकडे अपेक्षा व्यक्त केली। मला सध्या घनकचरा व्यवस्थापन ह्या विषयावर माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे की मध्यंतरी महापालिकेत या विषयावर चर्चा झाली, तर त्यावेळेला कंत्राटी पद्धतीने कचरा उचलणं ह्या विषयावर थोडीशी डिबेट झाली, त्याला मंजुरी मिळाली। तर त्यावेळेला प्रामाणिकपणे आमची भूमिका अशी होती की नंबर 1 गोष्ट की हायकोर्टाने जे काही ताशेरे उठले त्याने आपलं जे उत्पन्न थांबवले, नवीन बांधकाम परवानग्या जे थांबवले, तर त्याचं मूळ कारण आहे की कचऱ्याची ठिकाण टाकणं, कचरा कुठे आणि त्याची विल्हेवाट लावणं। तर त्या विषयावर महापालिका फोकस न करताना कचरा उचलणे
ह्याच विषयावर त्यांनी फोकस केलं. तर त्यातल्या त्यात मी त्यांना सूचना असं केल्या की किमान महापालिकेचे जे इस्टॅब्लिश वॉर्ड आहेत जुने, त्याच्यामध्ये ऑलरेडी व्यवस्थापन स्टेबल आहे. खरी व्यवस्थापनाची गरज ही 27 गावांमध्ये. जर त्याचं आयुक्तांचं असं म्हणणं होतं की आपण एक एक्सपेरिमेंट करूया ह्या कचरा उचलण्याच्या माध्यमातून. मग तो जर एक्सपेरिमेंट करायचा असेल तर तो किमान 27 गावात करावा, जेणेकरून इथं व्यवस्थापन नाहीये. इथे आपल्याला खऱ्या अर्थानं त्याचा कस काय की ती जी काय कंत्राटी कंपनी ती किती कशा पद्धतीने कचरा उचलते आणि खरोखर लोकांना किती सॅटिस्फॅक्शन देते. पण तसं न करताना थोडंसं वेगळं झालं. म्हणजे माझी तरी प्रामाणिक भूमिका ती होती की सध्या कंत्राटी पद्धतीने कचरा उचलणे फक्त 27 गावात करणं होतं आणि महापालिकेने कचरा उचलण्यापेक्षा तो कचरा पडेल कुठे आणि त्याची विल्हेवाट कशी लागेल याबद्दल मला वाटतं जास्त विचार केला पाहिजे. सध्या होळीचा सण अगदी तोंडावर आणि जवळ आलेले आहे. तर त्या निमित्ताने मी सर्व नागरिकांना, माता भगिनींना होळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्यासोबत त्यांना एक पाण्याच्या विषयी संदेश सुद्धा देऊ इच्छितो की आज पाणी भीषण पाणी टंचाईला व दुष्काळाला महाराष्ट्र समोर जात असताना आपण पाण्याची उधळण करून किंवा रंगाची उधळण करून पाण्याची नासाडी करणं मला उचित वाटत नाहीये. त्यामुळे मी नागरिकांना आवाहन करेन की आपण शक्यतो यावेळची होळी कोरडी होळी खेळावी, शक्यतो रंगांचा पाण्याचा वापर करू नये. आपले सण समारंभ जे असते ते प्रेमाची देवाणघेवाण करून सुद्धा सण साजरे करता येतात. तर त्या पद्धतीने सण साजरा करावा आणि पाण्याचा यावेळेला अपव्यय टाळा, एवढी आजच्या माध्यमातून मी शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.